श्री गुरुदेव दत्त. अक्षय तृतीया आज आपण सगळेजण साजरी करीत आहोत. सगळेजण आज गुरुगीता पठण करून या अनंत स्थानी अक्षय्य असं पुण्य आपण संपादन करीत आहात. नाश पावणारीच जर समजा संपूर्ण सृष्टी आहे तर अक्षय काय असणार. जर संपूर्ण सृष्टीचाच कधीतरी प्रलय होणार आहे मग शिल्लक ते काय, असा प्रश्न आपणा सर्व मुमुक्षु लोकांना पडला पाहिजे. आणि जर क्षय न होणार असं हे ज्या जगात आहे त्याचा आपण सर्वांनी शोध घेतला पाहिजे. क्षीयते इति शरीरः, ज्याचा क्षय होतो क्षणाक्षणाला त्याला हे शरीर म्हटलेलं आहे. हे शरीर हळूहळू कधी कधी आपण छोटे लहान होतो, त्यानंतर मोठे झालो, हळूहळू तरुण झालो, त्यानंतर हळूहळू वार्धक्याकडे वळतो, म्हातारे होतो. असं हे शरीर जे आहे ते क्षीण होत चाललेलं आहे. नेटात वाढदिवस करतो पण त्याचा अर्थ आहे की आपलं 1 वर्ष कमी झालं, म्हणजे क्षय झाला त्याचा. हे शरीर क्षय होत चाललेलं आहे. दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे, दशकानुदशके, शतकानुशतके हळूहळू सगळं जे आहे ते क्षय होत चाललेलं आहे. तुम्ही पाहत असाल निसर्गाचाही क्षय होत चाललेला आहे, पर्यावरणाचाही क्षय होत चाललेला आहे. म्हणजे या जगामध्ये जेवढे केवढे काय काय आहे ते सगळं हळूहळू क्षय होणार आहे. अक्षय एकच आहे आणि तो म्हणजे भगवंत. ईश्वर हाच अक्षय आहे, देव हाच अक्षय आहे, बाकी सगळं नाशिवंत आहे. त्यामुळे त्या ईश्वराची आपण उपासना करावी असा उपदेश या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सांगितलेला आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा सोन्यासारखा विषय जो आहे तो आपण आत्मसात करावा. सोन्यासारखा विषय का? कारण हा मौल्यवान विचार, ही ईश्वराशी आपण घनिष्ठता, ईश्वराशी आपण जोडले जाऊ, ईश्वराशी आपलं मन जोडलं जावं, हा फार मोठा विषय आहे. सोन्यासारखा हा विषय आहे, तो आपण आत्मसात करायचा, स्वीकारायचा. आणि त्यासाठी अक्षय तृतीयेचा आजचा दिवस आहे. भगवान परशुराम यांचा जयंती महोत्सवही याच दिवशी संपन्न होत असतो. गोमंतक भूमी ही परशुराम भूमी मानली जाते. आज तोही दिवस विशेष आहे. सर्व गोमंतकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, गोमंतकातच नव्हे आपल्या कोकण प्रांतात, थोडा भाग कर्नाटकातला, थोडा भाग गोकर्णापासून इथे केरळापर्यंत सगळा कोकण भाग मानला जातो. सगळीकडे आपल्याकडे तर इकडे भस्माचा डोंगर आहे जिथे भगवान परशुरामांचं स्थान आहे. इकडे रत्नागिरी त्या बाजूलाही परशुरामांची धुनी आहे, स्थान आहे. अशा प्रकारे या परशुरामाची ही भूमी असल्यामुळे आपण सगळेजण त्यांचा जन्मोत्सव जो आहे तो उत्साहात साजरा करतो. त्यांनी जे कार्य केलं त्यांचं आपण स्मरण करतो. शस्त्रबल आणि शास्त्रबल या दोन्हींची आपण सगळ्यांना त्यांनी उपासना सांगितली की तुम्ही निर्बुजले होऊ नका, षंड होऊ नका, तुम्ही निश्चेतन होऊ नका, तुम्ही निकामी होऊ नका, तुम्ही बलवान व्हा, सुदृढ व्हा,
ताकद आपल्यामध्ये ठेवा. आपल्या धर्माचं रक्षणासाठी ताकद ठेवा. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी ताकद ठेवा. आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी ताकद ठेवा. आपल्या देशाच्या रक्षणासाठी ताकद ठेवा. यासाठी शस्त्रबल हवं आहे. त्याचप्रमाणे शास्त्रबलही हवं. आपल्याकडे मन, मस्तिष्क, संस्कार जे आहेत ते त्याच्यामध्ये प्रस्थापित व्हावे यासाठी शास्त्र पाहिजे. शास्त्र जे आहे ते आपल्याला कुठे बरोबर वागावं आणि कुठे वागू नये, कशा पद्धतीने वागू नये हे आपल्याला शास्त्र सांगते. म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. व्यवस्थित जीवन जगण्यासाठी कुठे काय करू नये आणि कुठे काय करावं यासाठी शास्त्र आपल्याला मदत करतं. मग ते ज्योतिषशास्त्र असेल, मग ते वास्तुशास्त्र असेल, वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र आहेत, षटशास्त्र आहेत. त्या सगळ्या शास्त्रांचा आपण अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे शास्त्रांचं आणि शस्त्राचं दोन्हींचं ज्ञान माणसांना आवश्यक आहे. आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामांचा हा जो मेसेज आहे जो आपण सर्वांनी गिरवला पाहिजे आणि आपलं जगणं सेफ ठेवलं पाहिजे. आजच्या या पवित्र दिवशी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी गुरुगीतेचा पठन केलं, गुरूंची पूजा केलीत, स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. अशा प्रकारे तुमच्या जीवनात अक्षय अशा प्रकारचं पुण्यवृद्धी होवो आणि तुमचं जीवन जे आहे ते धन्य होवो अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि या परशुराम भूमीत आपण अखंडितपणे या दोन्ही शस्त्र आणि शास्त्राचं अध्ययन आपण करत जावं आणि परमेश्वराच्या आशीर्वादास पात्र व्हावं. नमः पार्वती पतये.